आज रक्षाबंधनच्या दिवशी पण बहिणींनी असं काय मला गिफ्ट दिलं आणि ते बघून माझ्या फार डोक्याच्या तारा तुटल्या त्या पार. एक जड काय जळायला अण्णांनी मला आता 2 हात लांबच थांबायला लावले. म्हणते तू काय पाणी घाल नको, तू काय शहाणा नाही बाबा. जाऊ द्या म्हणलं आता रक्षाबंधनच्या दिवशी कुठं शिव्या खाता, आपलं गप बसा घरात. आता रक्षाबंधनचा ब्लॉग पण लेट पडतो तुम्ही माणसाने हे काय कवा टाकायला लागले. पण आता काय सांगू तुम्हाला, सर्दीने पार जाम करून पार घाम काढला होता आणि याचा आवाजामुळे मी ब्लॉग मध्ये नव्हतो. पण आता काय जाऊ द्या, तुमच्यासाठी म्हणलं घ्या सांभाळून. आता काय तुमच्या भावाला आणि थांबा एक तुम्हाला किस्सा सांगायचा, थांबा सांगतो. असला बेकार विषय झाला आणि तुम्ही ते ऐकला आणि तुम्ही ते हसतान. तर झालं असं होतं, अण्णा गेले ते कटिंग करायला आणि तिथे जाऊन त्यांनी ती झिरो मशीन घेतली आणि स्वतःनेच घेतली अशी मारून, नाही का. अरे म्हणले ती झिरो मशीन घेतली, मला वाटलं थोडं होईन आणि ते गेलं काय बुमक्यानीवर. म्हणलं चांगलं तुम्ही मन फिरावलं काय. त्याच्यामुळे सावध रहे आणि सतर्क रहे, अरे ऐसी गलती फिर ना करे. आता अण्णा झिरो मशीनला स्वप्नात पण हात नाही लावायचे. तर आपल्या इकडे ताई माई अक्का बच्चा बिच्चा सगळे आले होते. म्हणलं आले बाबा परत आता चॅन्डर पेंडर त्रास द्यायला. मी इकडे काठीच काढून ठेवली. म्हणलं कोण कोण वळवळ करते बोला बरं. आता चॅन्डर पेंडर सोडली आणि ह्या दोघीच लागला ना घाबरायला. म्हणलं घाबरलंय. त्याच्यानंतर मस्त आपल्या इकडे रक्षाबंधन वगैरे झालं आणि मग ते झाल्यावर सगळे म्हणायला लागले हा मग गिफ्ट बिफ्ट आहे का नाही काय. आता म्हणलं आता तुम्ही दोघींनी मला साखर बागावलंय पेड्याच्या जागी आणि माझ्याकडून काय अपेक्षा ठेवता. ते म्हणायचे तसा तू लय देणार आहे तवा, तू लय चँगुट मारवाडे, आम्हाला माहित नाही का, आज माहिती का तवा. पेडा नाही पण दोघींनी लय भारी गिफ्ट दिलं राव, गाड्याळ मस्तच वाटलं. तसं फुकटचं भेटलं मला गोडाच वाटत बरं का, कोणी दिलं तरी. अरे हे बुट्ट बाई गाणे नुसतं इकडे तिकडे पळायचं. थांबाला धरू का तुला, धरू नाही आता काय गिफ्ट नाही दिलं त्याचा राग काय गंधाव काढला काय, चांगला आडवा तिडवा वाढलाय नागमोडी वाटासारखा. लाडक्या बहिणी त्यांना मी घेतो सांभाळून. मग कसं मध्ये आधी 1.5 हजार टाकते ना अकाउंटवर, नाही का. बरं ते जाऊ दे, तुम्ही गेला लाईक आणि फॉलो करून.